हाय गाईज, सर्वांना माझा ओम। आज मी आपणास आरोग्यदायी पाणी शरीरासाठी किती आवश्यक आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। आपण म्हणाल पाणी तर आम्ही नेहमीच पितो। खरोखर पाणी हे एक जीवन आहे। पाण्याशिवाय मनुष्य एक मिनिटसुद्धा राहू शकत नाही। पण आरोग्यदायी पाणी कसं बनवायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे, आणि तेही घरच्या घरी। आपण आजकाल आरो लावतो, फिल्टर लावतात, त्याचं पाणी पितो, आणि ते फिल्टर वर असते आणि वरच्यावर पाणी घेतो आणि उभ्यानंच पाणी पितो। त्यामुळे सुद्धा आजार दळतात। ते कसे घालवायचे? आजकाल 3-3, 4-4 लाखाच्या मशीन निघाल्या। त्या मशीन लावून त्याचं पाणी पितात आणि लगेच पोट साफ होते। पण काही सर्वांनाच एवढा खर्च झेपते असं नाही। आपलं सोप्या पद्धतीनं घरच्या घरी आरोग्यदायी पाणी कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे। ते लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि आवडल्यास कॉमेंट्स जरूर करा। मी संध्या व्यवहारे, मंगरुळपीर, योग शिक्षिका आहे। आपण काय करायचं, संध्याकाळी तांब्याचा हांडा असतो किंवा तांब्याचं भरणं किंवा तांब्याचा गडवा, जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते भांडं स्वच्छ धुवायचं। आपण बाहेरून जेवढं लाल जर स्वच्छ धुतो तेवढंच आतून स्वच्छ करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपलं रोजचं नळाचं पाणी किंवा कोणतंही पाणी जे घरी आपल्या उपलब्ध आहे ते भरून ठेवायचं, जे तुम्ही नेहमी पिता ते पाणी ठेवताना एक दक्षता घ्यायची आहे। तो हांडा, तांब हे विद्युत वाहक आहे, म्हणून ते नुसतं जमिनीवर ठेवायचं नाही। तर तो जे भांडं आहे तांब्याचं, ते तुम्ही एखाद्या लाकडाच्या पाटलीवर ठेवा किंवा स्टीलच्या अळणीवर ठेवा, जेणेकरून जमिनीला त्याचा टच व्हायला नको। लोखंडाच्या अळणीवर ठेवू नका। ते पाणी रात्रभर तसंच ठेवायचं, आणि त्याच्यात ते औषधीयुक्त होण्यासाठी मी काही टिप्स देणार आहे, ते टाकायचे आहे। तर त्याच्यामध्ये तुमच्या घरी जर चांदीचा शिक्का किंवा चांदीचा छोटा प्याला किंवा चांदीची छोटी वाटी, जेही चमचा, जेही चांदीची वस्तू असेल ते स्वच्छ धुवायची, पांढरी शुभ्र, आणि त्या हांड्यात टाकून ठेवायची नेहमीसाठी त्या हांड्यामध्ये। आणि एक वस्तू अशी टाकायची आहे, गुळवेल, गिलोई म्हणते कोणी। गुळवेलाची काडी, या बोटा एवढी जाडी काडी घ्यायची, हितभर किंवा टीसभर, त्याचे भेंडीसारखे छोटे छोटे तुकडे करायचे कैचीनं कापून, आणि ते तुकडे त्या पाण्यात टाकायचे आहे। काय टाकायचं आहे? चांदीचा शिक्का आणि गुळवेलाच्या काड्या। जर आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त काही उपलब्ध असेल, तुम्ही आता चांगलं श्रीमंत असाल तर एक सोन्याचाही शिक्का टाकला तरी चालते। पण सोनं आजकाल खूप महाग झालं, हांड्यातलं हरवलं तर आपलं नुकसान होईल, म्हणून जे उपलब्ध असेल ते मोठं भांडं टाकायचं आहे, आणि ते पाणी झाकून ठेवून रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे। एवढं पाणी ठेवायचं की दिवसभर आपल्याला ते पाणी नेहमीसाठी जेवण झाल्यानंतर रोज संध्याकाळपर्यंत पुरलं पाहिजे, एवढं पाणी आपण करून ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी आपण ग्लासमध्ये घेऊन कोमटच प्यायचं आहे। पाणी कधी तुम्ही कोमट प्या, थंड प्यायचं